महाराष्ट्रातील जवळपास 600 शाळा होणार बंद. फडणवीस सरकारचा मोठा निर्णय. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती. महाराष्ट्रात शालेय शिक्षणाबाबत गेल्या काही वर्षात अनेक उलथापालथी पाहायला मिळत आहेत. पण आता ज्या बातमीने पालक, शिक्षक आणि अगदी विद्यार्थ्यांचंही मन अस्वस्थ करून टाकलं आहे ती म्हणजे 6 डिसेंबरपासून राज्यातील तब्बल 600 सरकारी मराठी शाळा बंद पडू शकतात अशी निर्माण झालेली परिस्थिती. गावोगावी आज या विषयावर खूप चर्चा आहेत. चौकात, वडाच्या झाडाखाली, शाळेबाहेर बसलेल्या पालकांच्या ओट्यावर सगळीकडे एकच प्रश्न: आपली शाळा बंद होणार का? फडणवीस सरकारच्या शिक्षक समाज योजनाच्या निर्णयामुळे ही भीती वाढत चालली आहे. खरं तर वर्षानुवर्ष ग्रामीण भागात पालकांनी कितीही अडचणी असल्या तरी मुलांना शाळेत पाठवण्याची परंपरा जपली. शिक्षकही मनापासून शिकवत राहिले. पण आता शिक्षक समाज योजनेच्या अट्टहासामुळे शेकडो शाळांमध्ये शिक्षकच मंजूर न झाल्याने त्या शाळा बंद होण्याच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचल्या आहेत. परिणाम असा की जवळपास 25,000 विद्यार्थ्यांचं भवितव्य धोक्यात येऊ शकतं. ही गोष्ट लोकांच्या मनाला चटका लावते. राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघाने या निर्णयाकडे गंभीरतेने पाहत शिक्षणमंत्री दादा भुसे आणि संचालकांना निवेदन देऊन समायोजन प्रक्रिया तात्काळ थांबवण्याची मागणी केली आहे. त्यांचं एकच म्हणणं: हा निर्णय जसा आहे तसा लागू झाला तर गावोगावी शाळांचे दिवे विझणार. अनेक पालक म्हणतात की आमच्या लेकराला जवळची शाळा बंद पाडली तर आम्ही जायचं कुठे? रोज प्रवास, खर्च, सुरक्षा सगळं कसं सांभाळायचं? गेल्या मार्चमध्ये शिक्षण विभागाने 2024-25चा सेवक संच मंजूर केला आणि याच सेवक संचानुसार राज्यातील शाळांना शिक्षक मंजूर केले जातात. पण यातून स्पष्ट झालं की शेकडो मराठी शाळांना एकही शिक्षक मंजूरच झाला नाही. अनेक ठिकाणी 2 शिक्षकांवर 5-5 वर्ग चालतात. काही शाळांमध्ये तर परिस्थिती एवढी बिकट आहे की एकही शिक्षक नसताना पालक शाळा बंद न व्हावी म्हणून मुलांना तरी पाठवत आहेत. हे दृश्य आतून हादरवणारं आहे. पुणे, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, अहिल्यानगर असं नाव घेतलं गेलं की प्रत्येक किमान 15 ते 20 शाळा अशा आहेत जिथे शिक्षकच नाहीत. ही फक्त आकड्यांची गोष्ट नाही तर त्या शाळेत जाणाऱ्या मुलांचं, त्यांची स्वप्न, भविष्य आणि एका गावाचा संपूर्ण शैक्षणिक कणा धोक्यात येणं ही खरी बातमी आहे. शिक्षक संघटनांनी उच्च न्यायालयातही याचिकांद्वारे हा निर्णय दुरुस्त करावा अशी मागणी केली होती. परंतु याचिका फेटाळल्या गेल्यामुळे शिक्षक संचालकांनी 5 डिसेंबरपर्यंत शिक्षक समायोजन पूर्ण करण्याचे आदेश काढले. म्हणजे 6 डिसेंबरपासून अनेक शाळांचे कुलूप लागण्याची शक्यता अधिकच तीव्र होत आहे. पूर्वी 20 विद्यार्थी नसले तरी 9वी-10वीला शिक्षक मंजूर होत. पण 2024च्या GRनुसार आता किमान 20 विद्यार्थी असणं बंधनकारक आहे. ग्रामीण भागात स्थलांतर, कुटुंबाची आर्थिक स्थिती, शेतीवर अवलंबित्व या सगळ्यामुळे अनेक शाळांमध्ये विद्यार्थी संख्या 20च्या खाली आहे. पण म्हणून शाळा बंद करायची असा संतप्त सवाल पालक विचारतायत. आज शाळांसमोर रस्त्यांवर शांतता आहे, पण मनात आंदोलन आहे. शिक्षक म्हणतात 1 वर्ग, 1 घंटा, 1 फळा हे फक्त इमारतीचं नाव नाही तर आमच्या आयुष्याचं ध्येय आहे. मुलंही निरागसपणे विचारतात, सर उद्या शाळा राहील का? हीच ती वेदना जी संपूर्ण महाराष्ट्रात सध्या धगधगते. मंडळी, तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत नक्की सांगा.